आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. कुठं कोरलाय? कुठे? नाही आवाज नाही आला मला. हा आता सगळ्या कळम लावा झाला. आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. आपल्या PM श्री प्राथमिक शाळेत कळमच्या बोलण्याचा मान या विशाल गरडला पहिल्यांदाच मिळाला. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या या प्राथमिक शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय नांगरे सर, त्याचबरोबर सर्व आपले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. खरं तर हा PM श्री योजनेअंतर्गतच्या शाळेत बोलण्याचा हा माझा 4था-5वा प्रसंग आहे सर. परंतु खऱ्या अर्थानं आजपर्यंत 3000 पेक्षा जास्त व्याख्यानं ही फक्त गावात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही, तर परदेशात जाऊन दिलेला. परंतु आज या शाळेत येताना मला आनंद होतोय की प्रत्येक माणूस जो कोणी मोठा होतो त्याची सगळ्यात पहिली सुरुवात कुठून होते हो? शाळेतून होते. का असं कोणी बघितलं एकदमच कॉलेजला आलाय? बरोबर आहे का? तुम्ही पहिले पहिलीत होता, मग दुसरीत गेला, मग तिसरीत गेला, मग चौथीत गेला. बरोबर आहे का? मग मी पण तुमच्यासारखाच लहान होतो एका शाळेत. मग त्या शाळेत असताना सुद्धा आम्हाला असे मोठमोठे वक्ते आले, त्यांनी ज्ञान दिलं, त्यांनी भाषणं केली, व्याख्यानं दिली आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही आमची स्वतःची स्वप्न तयार केली आणि आज या टप्प्यावर येऊन पोहोचलो. मगाशी सरांनी माझा परिचय करून देताना त्यांनी सांगितलं की ही जी आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आमचा, हा होण्यापाठीमागं सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते आमच्या प्राथमिक शिक्षकांचं आहे. कारण मी असं समजतो की या जगात सगळ्यात अवघड शिक्षण जर कुठं असेल तर ते प्राथमिक शाळेत आहे. कारण समजदार लोकांना समजून सांगणे हे फार सोपं असतं, पण जी खेडकड खोडकर अशी मुलं असतात लहान, त्यांना सांभाळणं प्रचंड अवघड असतं. मी नेहमी व्याख्यानात सांगतो की विद्यार्थ्यांना घडवणं आणि सांभाळणं या दोन गोष्टी असतात. इथं माता पालक उपस्थित आहेत. तुलनेनं विद्यार्थ्यांना सांभाळणं सोपं आहे, पण घडवणं लय अवघड आहे. का? कारण विद्यार्थ्यांचं सांभाळणं हे त्या विद्यार्थ्यांच्या पोटाशी निगडीत आहे, पण विद्यार्थ्यांचं घडवणं हे त्याच्या मेंदूशी निगडीत आहे. मग हे जे सगळे शिक्षक आहेत तुमच्या मेंदूला चांगला आकार देण्याचं काम करतात आणि या लहान वयात जर तुम्हाला चांगला आकार मिळाला तर भविष्यात मोठेपणी तुम्ही सुद्धा एक खूप चांगली व्यक्तित्व म्हणून सिद्ध व्हाल. आज येणारा काळ हा स्पर्धेचा काळ आहे. मी मगाशीच म्हटलं एवढ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांना आता इंग्रजी शाळेचं येड लागलेलं आहे. येड ह्या गोष्टीसाठी की तुम्ही जेवढे केवढे आपले महान व्यक्ती बघता त्या सगळ्या महान व्यक्तीच्या बायोडेटामध्ये त्यानं शाळेत कधी शिकला, कुठं शिकला, कोणत्या शिकला, तर सगळ्यात पहिल्यांदा असते जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नाही तर मुलींची शाळा. मग IAS असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, ती याच शाळेत अशा शिकले. का? या शाळेत तुम्हाला फक्त ज्ञान नाही मिळेल तर समाज भान जगता येतं. या फक्त जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, या नगर परिषदच्या शाळा आहेत. बाकीच्या दुसऱ्या शाळांमध्ये तुम्हाला बाहेरून सुंदर करण्याचा प्रयत्न केला जातो, पण जिल्हा परिषद शाळांमध्ये, नगर परिषदांच्या शाळांमध्ये तुम्हाला आतून सुंदर करण्याचा प्रयत्न हे सगळे शिक्षक शिक्षिका करत असतात. म्हणून आपली शाळा ही इतरांपेक्षा वेगळी ठरते. इथलं रसायनच वेगळं आहे. या जिल्हा परिषद शाळेत किंवा नगरपालिकेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी भविष्यात कुठंच कशात कमी पडत नाही. कारण तो एका चांगल्या पद्धतीत तयार होतो, त्याची हार्डनिंग चांगली होते. आज इंग्रजाळलेल्या सगळ्या शाळा आहेत, मोठमोठ्या फी घेतात, हजारो लाखो रुपये खर्च करतात पालक त्यांच्यावर. का? आमचं लेकरू सुटबुट घालून जाते, मस्त कोट असते. आणि आमची जिल्हा परिषद असू द्या नाही तर काय शाळा, आम्ही तर काय आमच्या गुंड्या तुटायच्या. तुम्हाला सांगतो, गुंडी माहिती आहे का? ही गुंडी तुटायची आणि त्याला आम्ही स्टेपलर बिपलर मारायचो, टाचणी लावायचो आणि जायचो शाळेत. आम्हाला दप्तर नव्हती, आम्हाला काय होती तसले गोण्या नसतात का युरियाच्या वगैरे, त्या गोण्या फाडायच्या, त्या शिवायच्या आणि त्याच्यात सगळे दप्तर टाकायचे आणि आम्ही जायचो. तीच लय भारी वाटायचं. हे आमचा काळ. आता तुम्हाला तर असं कोणी घेऊन आलं नसेल मला वाटतं, आहे ना? सगळ्यांना छान छान गणवेश आहेत, सरकार तुम्हाला एवढी सगळी मदत करतंय, तरी पण आमच्या काही पालकांना वाटतंय नाही आमचं लेकरू सुटापुटातच पाहिजे. त्यानं घरी आईला मम्मी म्हणलं आणि पप्पाला डॅडा म्हणलं की वाटतंय लय भारी झाले, लेकरू लय भारी झाले. अरे परंतु या समाजाच्या स्पर्धेमध्ये तुमचं लेकरू जर टिकवायचं असेल तर त्याला खेळायला मैदान आहे का बघा. मी असं म्हणतो की ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये मैदान नाही त्या शाळेला हृदयच नाही,
हे आवर्जून सांगावं असं वाटतं. नांगरे सर, मी एका व्याख्यानासाठी पुण्यातल्या एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेलो होतो. मी जाताना लिफ्टमध्ये गेलो, येताना लिफ्टमधून आलो. एवढी भारी एसीची कॅबिन होती त्यांच्या प्रिन्सिपलची. आणि मी म्हटलं, व्हेअर इज युअर ग्राउंड? ते म्हटले, सर इथं स्क्वेअर फुटाचा भाव आहे, तुम्ही ग्राउंड कुठे सांगताय? पोर आम्ही टेरिसवर राहतो म्हणले खेळायला. म्हणलं तिथून एखादं पडलं बिल्लं म्हणजे लक्षात येते का तुम्हाला? आज तुम्ही शालेय जीवनातली लेकरं आहात, तुम्हाला लई टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं शरीर वाढीचं शरीर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खेळलं पाहिजे. हे सगळं ग्राउंड बघतो मी, वापरातलं ग्राउंड आहे. इकडे दिसतंय मला सगळे, तुम्ही तिथे खेळता, बागडता. एवढं मोठं प्रांगण जर तुम्हाला असेल, तुम्ही पळत असतान, तुम्ही लंगड्या खेळत असतान, तुम्ही लिंबू चमच्या खेळत असतान, तुम्ही शिवणापाणी खेळत असतान, तुम्ही बिस्टेल खेळत असाल, हे सगळं शहरातली पोरं मिस करतात. का? त्यांची आई वडील म्हणतात खेळायचं नाही, इधर मोबाईल खेळ, लुडो गेम खेळतात, कॅरम खेळतात, सगळे बैठी खेळ. आणि याच्यामुळे काय व्हायला लागलं, तुम्हाला एक हुशार विद्यार्थी म्हणून पुढे जायचं नाही, एक सुदृढ बालक म्हणून सुद्धा प्रतिनिधित्व करायचं, लक्षात असू द्या. नाहीतर तुम्ही जर खेळाकडे विशेष लक्ष दिलं नाही, मैदानी खेळ खेळले नाहीत, भविष्यात अनेक आजार तुम्हाला जाणणार. आणि मग आमचीच लेकरं हुशार असताना सुद्धा तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर मग काय कुणाला नाहीच. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वास्थ्य महत्वाचं आहे. आणि जर शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांचं स्वास्थ्य महत्वाचं ठेवायचं असेल तर मला वाटतं त्या शाळेला ग्राउंड असलं पाहिजे आणि तिथं त्यांचे खेळ घेतले पाहिजे. सध्या मानसिक उच्चांक मोडीत निघाले आहेत सगळे. ब्रिलियंट म्हटलं तर 5वी 6वीची लेकरं सुद्धा 10वी 12वीच्या पोराला मागं टाकायला लागले, इतकी त्यांची ब्रिलियंटनेस वाढलेला आहे. परंतु याच्यामध्ये कुठेतरी आपण विसरून चाललो की आमच्या लेकराला कमी वयात आम्ही किती वजन टाकायला लागलो. एवढं वजन आम्हाला नव्हतं राव. तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला एबीसीडी येते का सगळ्याला? खरं सांगा. ए फॉर आणि बी फॉर. आता ऐका, तुम्ही कितवीच्या आहोत सगळी? पहिली, दुसरी, पहिली ते 7वी आहेत का नाही? हां, पण पहिली ते 4थीच्या विद्यार्थी किती आहेत? हात वर करा. व्हेरी गुड. बघा, तुम्हाला सुद्धा ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल येते का नाही? आता हात खाली करा. आम्हाला ए फॉर ॲपल आणि बी फॉर बॉल कितवीत आलं माहिती आहे का? 5वीत. म्हणजे किती ठो माणूस आणलाय सरने रे बाबा. आम्हाला तर पहिलीतच वाचायला लागलं इंग्लिश, आणि सरने तर कसला माणूस आणलाय 5वीत एबीसीडी शिकलेला. माझं नाही सांगत, सगळे शिक्षकाला सुद्धा विचारा, मॅडम एबीसीडी कितवीत शिकला? खरं सांगायचं 5वीत शिकला का नाही? सगळे शिक्षक मुख्याध्यापकासहित. ऐका, आम्ही 5वीत एबीसीडी शिकलो. इंग्लिश शिकायचं तर लय लांब बरं का, एबीसीडीच 5वीत शिकला. आणि मग 10वी पर्यंत जाऊस तर आम्हाला हळूहळू थोडं तोडकं मोडकं इंग्लिश वाचायला लागलं. हे आमचा इतिहास. तरी सुद्धा आम्ही इतिहास घडवला सगळ्या जगामध्ये. मग आता तुम्ही ज्यांनी पहिलीतच इंग्लिश कळतंय, एबीसीडी वाचायला येते, त्यांनी किती मोठं व्हायला पाहिजे रे? व्हायला पाहिजे का नाही? म्हणून तुम्ही आता योद्धे आहात मोठे. लय कमी वाद भारी भारी शिक्षण तुम्हाला मिळायला लागलंय. भरपूर अभ्यास करायचा आणि आई वडिलांची तर स्वप्न पूर्ण करायची, पण तुमची सुद्धा स्वप्न पाहिजे का नाही? आज तुमच्या घरी एखादा मोठा पाहुणा आला, मोठ्या गाडीतून उतरला, भारी वाटते का नाही? एका मोठ्या खुर्चीवर बसलेला पाहुणा भारी वाटते का नाही? मग तुम्ही विचार करणार का नाही कधी, मी पण मोठा झाल्यावर शिकून लय मोठा साहेब होणार, कोट घातलेला. पण त्याच्यासाठी तुमची सुरुवात इथूनच होती. कुठून? आत्ता शाळेपासून. अभ्यास. कळतंय का? आमची कशी गत होती तुम्हाला एक गंमत सांगतो. एकदा स्टुडंट डे नसते का तसला, शिक्षक दिनानिमित्त स्टुडंट डे असतो आमच्या शाळेत. आणि मग तिथं जे 10वीचे विद्यार्थी आहेत ते शिकवायला आम्हाला शाळेत येत असतात. आम्ही लहान होतो, 5वीत होतो मी. मग ते 10वीचा विद्यार्थी वर्गात आला आणि ती म्हणला, चला आता आम्हाला सगळ्यांना एबीसीडी म्हणून दाखवा. त्यावेळेस आम्ही नुकतीच एबीसीडी पाठ केली होती. मग एकाला उठवलं, त्यानं म्हणलं म्हण एबीसीडी. त्यानं म्हणलं एबीसीडी एफ जी एच आय जे केल्या मी. पुन्हा दुसऱ्याला विचारलं एबीसीडी एफ जी एच. आणि मग असे सगळे झाले. माझ्याजवळ आलं की सर म्हणले, थांब, तू एबीसीडी म्हणू नको, तू एबीसीडीची दुसरी लिपी म्हण. आणि दुसरी लिपी म्हणायची म्हणलं. मी म्हणलं नाही सर, पहिलीच लिपी पाठ आहे, दुसरी नाही येत मला. आणि मी गप्प बसलो. तेव्हा मला सरने सांगितलं, एबीसीडीची पहिली लिपी, दुसरी लिपी, तिसरी लिपी लिहिताना वेगळ्या असतात, बोलताना एकच असतात की. बरोबर आहे का नाही? आणि मग मला तेव्हा माहित नव्हतं की. हसले सगळे वर्गातले माझ्यावर. And now I am able to speak in English very fluently nowadays. So it's the possible because of the education, and education is the weapon. Who said education is the weapon? Dr. APJ Abdul Kalam said us.
एज्युकेशन इज द वेपन, यू कॅन यूज इट. आणि मग हे जर वापरायचं असेल तुम्हाला की शिक्षण हे शस्त्र आहे, आणि हे आम्हाला कुणी सांगितलं? APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलंय. कुणी सांगितलंय? APJ अब्दुल कलाम. कोण होते? शास्त्रज्ञ होते, बरोबर. आणि नंतर मग राष्ट्रपती झाले. आणि बघा एवढे मोठे शास्त्रज्ञ, त्यांनी काय केलं? आपल्या देशाला स्वयंपूर्ण केलं. कशामध्ये? क्षेपणास्त्रामध्ये. आज तुम्ही संध्याकाळी वगैरे किंवा दिवसा एक रॉकेट जाताना दिसते का नाही, असं पुढं पुढं पुढं, आणि तुमचं लक्ष लगेच असते ते रॉकेटकडे. त्याच्या मागे काय निघतंय सांगा बरं? हा, कसला असते सांगा बरं? हा, सरळ रेषेत असते का वाकडे तिकडे? कोण आहे रे वाकडे तिकडे? कुठं बघितला तू? हा, तर वाकडे तिकडे नसते, पण ती त्याचं ब्लर होत जाते, पण सरळ असते. कसं असते रे? सरळ असते, बरोबर. मग इथून पुढे लक्षात ठेवा की ते जी सगळी क्षेपणास्त्र आहेत, ही सगळी क्षेपणास्त्र त्याच्या मागचा पाया हा आपल्या इस्रो ह्या संस्थेनं रचला. कोणत्या? इस्रो. हा, मग इस्रो नावाची जी संस्था आहे ती काय करते? खूप मोठमोठे असे SLV उपग्रह तयार करते आणि ती अवकाशात सोडते. पण तुम्ही आज लक्षात ठेवा की कुणीतरी एक व्याख्याता आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की इस्रो मधून एवढी मोठी मोठी कामगिरी चालते, भविष्यात तुमच्यातलं एखादं लेकरू जर तिथं इस्रोचा शास्त्रज्ञ म्हणून गेलं तर ह्या मातीची ना या सगळ्या शिक्षकांची एक खूप मोठी ती उपलब्धी असणार आहे, लक्षात असू द्या. आणि म्हणून येणारा काळ हा स्पर्धेचा काळ आहे, आणि या स्पर्धेच्या काळामध्ये आपल्याला ज्ञान मिळवायचे, त्यासोबत आपला इतिहास सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, माता रमाई असतील, या सगळ्यांचा इतिहास आम्हाला वाचायचा आहे. तुम्हाला 4थी पर्यंत इतिहास आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, पण या सगळ्या महापुरुषाला तुम्ही लहान वयात जर वाचलं तर भविष्यात तुम्ही एक खूप चांगले मोठे एक तत्ववेत्ते म्हणून जन्मास याल, लक्षात असू द्या. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, ऐकायची का? कारण शाळेत गेलं गोष्ट नाही म्हणल्यावर व्याख्यानालाच मजा नाही, आहे का नाही? मी ह्याच्या आधी इतक्या मोठ्या मोठ्या पुढे शास्त्रज्ञ बसले होते, माहिती आहे का? भाभा ॲटॉमिक रिसर्च स्टेशन हे माहिती आहे का? तिथं तारापूरला आहे आणि तिथं अणुऊर्जा प्रकल्प आहे, माहिती आहे का? तर तिथं कुणाला बोलवर सुद्धा नाहीत. सर ती सरळ उभं काढायला, सर उभं मध्ये मला व्याख्यानासाठी बोलवलं होतं. सर तिथं शास्त्रज्ञ बसली होती सगळी, आणि मग ते शास्त्रज्ञ देखत बोलताना आता मला जरा तर मग व्हायची पाळी आली की एवढे मोठे सगळे शास्त्रज्ञ आहेत, मी काय अजून त्यांना माहिती सांगणार. पण ज्यावेळेस मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तिथं विचार मांडले त्यावेळेस ते सगळेच फॅन होऊन गेले. म्हणजे एवढ्या सोप्या भाषेत हे सगळे महापुरुष सांगणारा माणूसच नाही सर, लय सोपं सांगितलं. त्यांना भारी वाटलं. मग आता मी शास्त्रज्ञ पुढं बोलणं सोपं आहे, मोठ्या माणसांपुढं बोलणं सोपं आहे, पण सगळ्यात अवघड कुणापुढे बोलणं आहे? बारक्या लेकरा पुढं. त्याच्यामुळं कुणीही बघता बघा तुम्ही, आणा ह्यांची जर नसत्याला कळली नाही, अवघड आहे, त्यांची ती खेळत बसते नाही. आता किती वेळ झालं मला ही उत्तर देतात लेकरं, मी ह्यांना घेतलंय त्या. नाहीतर तू किती जरी भारी मोठा तत्ववेत्ता असला तरी ह्यांच्या लेवलवर येऊन बोलायला पाहिजे तुम्ही. मी ह्यांच्या लेवलवर आलोय आज, म्हणून तुम्हाला गोष्टीच सांगतो. सांगू का? ऐका आता. अशी जी गोष्ट आहे एका जिल्हा परिषद शाळेची. असली जिल्हा परिषद शाळा होती, छोटीशी बारकीशी, एका गाव होतं, आणि त्या गावामध्ये लेकरं कमीच होती जरा. आता सुद्धा बघा जिल्हा परिषद शाळेत लेकरं कमी आणि इंग्रजी शाळेत सगळ्यात जास्त आहे ना. मगाशी म्हणल्यासारखं नुसतं नटवून थटवून गन पावडर लावून तिकडं गाडी येते न्यायला ती जाते ती. पण बुद्धिमत्ता किती आहे त्याच्यामध्ये? आपली लेकरं पुढं आहेत. कारण तुम्ही अभ्यास करता, तुमचे सगळे शिक्षक शिक्षिका तुमच्याकडून अभ्यास करून घेता, आणि प्रत्येक सांस्कृतिक सहभागमध्ये तुम्ही सगळी लेकरं असता, त्यामुळे तुम्ही श्रेष्ठ आहात. पण त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये लेकरं कमी होते आणि अचानक त्यांना कोणीतरी सांगितलं की मोठा साहेब इन्स्पेक्शनसाठी येणार आहे. काय म्हणले? साहेब मोठे इन्स्पेक्शनसाठी येणार आहे. इन्स्पेक्शन म्हणजे काय? परीक्षण करायला शाळेचं. मग घाबरले की शिक्षक, म्हणजे आपले जर विद्यार्थी थोडे कमी आहेत, शिक्षक तर कोण कुठे कळाना, कसं करायचं? तेव्हा एक शिपाई होता त्या शाळेचा. शिपाई आला, म्हणला मुख्याध्यापकाला, सर अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणले, तुम्ही फक्त 2000 रुपये माझ्याकडे द्या आणि माझी मी निस्तारतो म्हणले ते सगळं, कोण साहेब येणार आहे. मग साहेबाची गाडी अशी आली चौकात, शिपाई पळतच गेला. म्हणलं, ओ साहेब कुठे चाललो? म्हणले, चाललो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, मी परीक्षांना निरीक्षण करायला आलोय म्हणले, इन्स्पेक्शनला. नका साहेब तिकडे जाऊ नका म्हणले, अहो तुमच्या आवडीचं मटण शिजू घातलंय म्हणले तिकडे चिचं खाली. काय म्हणले? तुमच्या आवडीचं जेवण चिचं खाली शिजायला लागलंय, 4-5 माणसं बी आणल्यात, तुमच्या आवडीची गोष्ट पण आणलेली आहे, चला म्हणलं तिकडं. साहेब इमानी होतं, साहेब इमानी होतं, इतकं साहेब इमानी होतं की साहेब म्हणले, शिपाया मला सांगू नको,
तू होय बाजूला, ड्रायव्हर चल गाडी घेऊन. डायरेक्ट साहेबाची गाडी आली अशी प्रांगणात. साहेब गाडीतून उतरलो. बरं आता मुख्याध्यापक सगळ्या तुमच्या शाळेतल्या लेकराला माहित होतं का ती येणार आहे? नव्हतंच की माहिती, कारण शिपाई काय म्हणला होता, तुम्ही फक्त 2,000 द्या मी त्याला देतो आणि ते निस्तारतो. पण उलटच झालं. साहेब तर आले शाळेत, उतरलो. डायरेक्ट उतरलं की साहेब मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये. मुख्याध्यापक पण जागेवर नाही. डायरेक्ट तिथून गेलं 4थीच्या वर्गात. डायरेक्ट 4थीच्या वर्गात घुसले. ते शिक्षक असं शिकवत होतं काहीतरी हातात पुस्तक घेऊन, आणि शिक्षकाला पण माहित नाही साहेब यायला लागले. पहिल्या लाईनीत असं पोरग उभं होतं. पटकीन साहेब गेले कोटवाल्यान म्हणले, सांग दिल्लीचं तख्त कोणी फोडलं? ते पोरग घाबरलं की उभारलं, म्हणलं आईच्या साहेब नाही फोडलं. काय म्हणलं ती? आईच्या साहेब म्या नाही फोडलं. साहेबांनी प्रश्न काय विचारला? दिल्लीचं तख्त कोणी फोडलं? ती म्हणतोय आईच्या साहेब म्या नाही फोडलो. दुसऱ्या पोराला विचारलं, मी पण नाही साहेब, मी नव्हतो म्हणला. हेच असेल. तिसऱ्याला विचारलं, मी बाकी होतो सर, मला काय माहिती. अशी सगळी घाबरली. पोरांना कुणाला झालं नाही. हळूच साहेबाची नजर शिक्षकावर गेली. शिक्षक हातात पुस्तक घेऊन लाटा लाटा कापायला लागला. आता म्हणला मेमो फाडताय साहेब. काय म्हणले कुणी? शिक्षक काय म्हणजे माहिती आहे का? नाही साहेब, चांगल्या घरचं पोरग आहे, ती पाटलाच पोरग आहे. असं तख्त बिक्त फाडण्याच्या भानगडीत नाही राव. फोडलं तर पाठी फोडली, फळा फोडली, बाहेर तुमची गाडी आहे त्याकडे फोडून काच फोडल, पण ही तख्त नाही राव फाडण्याच्या काळात. आता मी 4-5 वर्ष झाला आहे. साहेबाला लय राग आला. पोराला तर उत्तर आलं नाही, शिक्षकाला बी आलं नाही. कुठे आहेत तुमचे मुख्याध्यापक? शिपायानं पळत जाऊन पिन मारली. साहेब लय चिडले तुमच्यावर सगळं, बघा काय करायचं. मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये साहेब गेले. काय मुख्याध्यापक साहेब तुमची शाळा, काय तुमचे विद्यार्थी, काय त्यातले शिक्षक. एका साध्या प्रश्नाचं उत्तर कुणी काढायला तयार नाही. मुख्याध्यापक म्हणले, काय झालं साहेब? कूल डाऊन. दिल्लीचं तख्त कुणी फोडलं? एका साध्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या एका बी पोरानं दिलं नाही आणि शिक्षकांना बी दिलं नाही. सांगा कसं करायचं? तेव्हा मुख्याध्यापकाने काय उत्तर दिलं माहित आहे का? साहेब छडीचा वापर बंद पडलाय म्हणून सगळा कुठाना व्हायला लागलाय म्हणले. मला फक्त 5 मिनिट छडी हातात द्या, प्रत्येक पोराकडून कबूल करून घेतो दिल्लीचं तख्त कोणी फोडलं. आता झाली का पंचायत? साहेब म्हणले, शाळेतले विद्यार्थी बी तसले, शिक्षक बी तसे, मुख्याध्यापक बी तसे. घेतला कोरा कागद टराटरा मेमो फाडला शाळेच्या नावानं, संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्याला पाठवून दिला. तिकडून 7 दिवसाचं पत्र आलं साहेब. आणि त्या गट शिक्षण अधिकारी दिलं होतं, सदर तख्ताचा प्रथम पंचनामा करावा, तदनंतर योग्य ती कारवाई करावी. अरे 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 अरे, अशी जर आमची व्यवस्था, अशी जर आमची शिक्षण प्रणाली जर असेल तर आमच्या या बालगोपाळाला, एवढ्या लहान लेकरामध्ये आमच्या महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा इतिहास यांच्या डोक्यामध्ये मेरणार कसा, पुरणार कसा, उरणार कसा, हा साधा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या काळात प्रचंड वाचनाच्या नादी लागा. बरं कशाच्या? तुमच्या शाळेच्या बिचडावर लिहिलेलं असतंय बघा, वाचाल तर बरोबर. मग पहिलं वाचाल म्हणजे काय? व्हेरी गुड. आणि दुसरं वाचाल म्हणजे काय? जीवन वाचवाल. आणि मग तुम्ही म्हणता सर आमच्या घरी तर आमच्या घरचे वाचायला बी येत नाही तरी जिवंतच आहेत की, म्हणसाल का नाही तुम्ही? पण लक्षात घ्या, तसल्या जीवनाला अर्थ आहे का? नाही. तुम्ही एखादा मोठा माणूस बघितला बरं का माझ्यासारखा, आणि त्याला पेपर हातात दिला, वाचा बरं ही, आणि त्याला जर वाचता येईना गेलं, तुम्ही किती हसाल त्याच्यावर. हाय वाचायला येत नाही, एवढा मोठा टॉनका झालाय, वाचायला येत नाही म्हणणार का नाही तुम्ही? मग कसं करायचं? मग का गरजेचं आहे लक्षात घ्या. कितीतरी अशी लहान लेकरं आहेत सर की त्यांचे पालक हे वाचत नाहीत, पण तुमची लेकरं ही शाळेतली 4थी-5वी पर्यंत तुम्ही त्यांना वाचायला शिकवलं, आणि ही लेकरं त्या पालकांना वाचायला शिकवायला लागली. त्यांना जर एखादं पत्र आलं तर हे वाचून दाखवायला लागली. मला वाटतं हे खरं शिक्षण आहे, हे शिक्षणाची गंध आहे. म्हणून शिक्षण गरजेचं आहे. शाळा कोण कोण बुडवतोय तुमच्यात? शाळा कोण कोण बुडवतोय सांगा, हात वर करा. करताय का खरंच? आता लक्ष द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पण दिवस शाळा नव्हती बुडवली. काय? एक पण दिवस शाळा नाही. ते श्रीकांत जिचकर म्हणून एक होऊन गेले मोठे ज्ञानी, त्यांनी पण कलेक्टर झाले, 4-5, 10-5 डिग्र्या, त्यांनी पण शाळा बुडवली नाही. अनेक मोठे महान व्यक्ती आहेत, ज्यांना त्यांचा इतिहास वाचला विचारला तर ते म्हणतात आम्ही कधीच शाळा बुडवली नाही. आणि त्यांनी शाळा बुडवली नाही म्हणून समाजानं त्यांना बुडवलं नाही. वाक्य लक्षात घ्या. तुम्ही जर शाळा बुडवली, समाज तुम्हाला बुडवून टाकणार.
कुठं? अज्ञानाच्या अंधारात. आणि मग आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो. म्हणता का नाही पसायला? मग ते किती सुंदर अर्थ आहे त्याचा. मग दुरितांचे तिमिर म्हणजे काय? गोरगरीब वंचित त्यांच्या आयुष्यातलं जे दुःख आहे ते दूर झालं पाहिजे. कोण दूर करणार? तुमच्यापैकी सगळ्यांचे आईवडील रोज कामाला जातात का नाही? ते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. का कोण आहे निवांत बसून टी व्ही बघत बघत बसतात घरी नुसतं? मधल्या वेळेत बसत असतील, पण रोज सकाळी आई उठून काम करते का नाही? रोज आई वडील कामाला जातात का नाही? घरातले सगळे काम करतात, तुम्हाला काम लावतात का नाही? काय म्हणतात? तुम्हाला फक्त अभ्यास करा. आणि मग सगळ्यात सोपं जगातलं काम कोणचं आहे? अभ्यास. तेवढं सुद्धा तुम्हाला करायला येत नाही म्हणल्यावर काय करावं? मग तुम्ही आता समजा पत्र्याच्या घरात राहत असाल तर तुमचा एक खूप मोठा बंगला असेल, गावातला सगळ्यात मोठा तुमचा असेल. हे फक्त कशानं साध्य होईल? शिक्षण. तुमच्या घरात गाडी नाही आता मोठी, छोटी गाडी आहे ना, पप्पा बारक्या गाडीवर जातात. पण एक लय मोठी गाडी असेल तुम्हाला, तुमचं स्वतःचं विमान सुद्धा असेल. हे कशानं शक्य आहे? फक्त अभ्यास. तुम्हाला दुसऱ्या गावाला जाताना तुम्ही इष्टीने जातो का नाही? तुम्हाला विमानानं जावं लागेल. हे कशानं शक्य आहे? अभ्यास. मी जर अभ्यास केला नसता, मला दिल्लीला व्याख्यानासाठी बोललेलं असतं का कोणी? मला केरळ राज्यात व्याख्यानाला बोललेलं असतं का कोणी? मला मेरठला व्याख्यानाला बोललेलं असतं का कोणी? मग एवढ्याला मी जाणार कसा? माझी विमानाची तिकीट काढून बोलवलं र. कशाची? कशाने गेलो मी? विमानानं गेलो. इट इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द एज्युकेशन. लक्षात येते का नाही? आणि म्हणून मलाला युसुफजाई, जिला शांततेचं नोबेल प्राइज मिळालं. कोण? मलाला युसुफजाई नावाची एक मुलगी आहे, तुमच्यासारखी छोटीशी मुलगी, शाळकरी मुलगी. तिनं त्या शाळेवर आतंकवाद्याचा हल्ला झाला आणि त्या आतंकवाद्याला तिनं प्रतिरोध केला, घाबरली नाही, भिली नाही. त्याच्यामुळं तिला नोबेल पारितोषिक मिळालंय, भारतातलं सगळ्यात मोठं. एका शाळेतल्या पोरीला. तिनं स्वप्न बघितलं होतं कधी मग? पण आज ती सगळ्यात मोठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर आहे युनेस्कोची. आणि तिचं एक फार सुंदर वाक्य आहे, ते तुम्ही वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायचं बरं का? ठेवणार का? लक्षात राहणार का? बघा, वन पेन, वन बुक अँड वन टीचर कॅन चेंज द लाईफ. काय म्हटलं मी? माझ्या मागं म्हणा. वन पेन, वन बुक अँड वन टीचर कॅन चेंज द लाईफ. त्याचा अर्थ असा होतो, एक पुस्तक, एक लेखनी पेन आणि एक शिक्षक तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकू शकतो. कसलं भारी वाक्य आहे. लक्षात राहिलं तर लिहायचं ना. आता म्हणा बरं तुमचे तुम्ही. वा, अभिमान वाटला सर. कारण बऱ्याच ठिकाणी शाळेत जातो, काय शिकवतो ते लेकराला कळा ना काही. आणि ह्याच्यावरून तुमची सुद्धा लिटमस टेस्ट झाली. मी काही कोणी अधिकारी नाही, पण माझं तुम्हाला कळायला लागलंय, ह्याच्यात आनंद आहे. आणि मी मोस्ट डिमांडेड वक्ता कशामुळे आहे हे आता नांगरे सरला बी कळलं असेल. कारण तुम्ही कुणी बी मोठा वक्ता हा ना, जितका मोठा व्याख्यात आणणार तेवढ्या त्याच्या अडचणी जास्त बोलायच्या. कारण लेकरं काय त्याचं ऐकतच नाही ती. आता मी ह्यांच्यात होऊन गेलो, ह्यांच्यासारखं बोललो, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून तुम्हाला ते कळायला पाहिजे. मला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला येतात तुम्हाला, पण तुम्हाला कळलं तर उपयोग आहे ना माझा. म्हणून आज या पीएमश्री योजनेअंतर्गत एवढा सुंदर उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेत आहे. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण का? की तुमच्या कानावर काहीतरी कुणीतरी पडलं पाहिजे. आणि लहान लेकरं ही फार मोठी उपलब्धी आहेत आपल्या देशाची. तुम्ही जे विचार करता का ते जगात कोणीच विचार करू शकत नाही. आम्हाला टेन्शन नावाचा रोग आहे, आम्हाला डिप्रेशन नावाचा रोग आहे, जो तुम्हाला नाही. बघा, आपण आज संध्याकाळी बसता निवांत, मला ह्याचं टेन्शन आहे, मला त्याचं टेन्शन आहे. ह्यांना विचारा बघा टेन्शन कशाचं आहे? काय टेन्शन आहे मला? खायचं, झोपायचं आणि खेळायचं, ह्याच्या पलीकडे विषयच नाही. त्यामुळे सगळ्यात भारी डोकं तुमचं आहे. आणि 5 वर्षापर्यंत तुम्ही जेवढा प्रगल्भ विचार करता तेवढा कुणीच करणार नाही. तुमच्या माझ्यासाठी एक गोष्ट सांगतो, नवीन गोष्ट ऐका. सकाळ नावाचा एक पेपर आहे, माहिती आहे का? सकाळ. तर हा सकाळ पेपर आता जरी वेगळ्या व्यक्तीकडे असला तरी जुनं पुरोळेकर म्हणून त्याचे संस्थापक आहेत बरं का. तर ते पुरोळेकर ज्यावेळेस त्यांना दैनिक काढायचं होतं तर ते म्हणजे मला दैनिकाला एक नाव द्यायचंय चांगलं, तर मला कोण सुचविल? तर म्हणले मला शाळेत जाऊ द्या, लहान लेकरं सुचवतील. त्याने एका शाळेत गेले आणि शाळेतल्या बालगोपाळाला लेकराला म्हणले की मला एक पेपर काढायचा आहे, पर्या हो, त्याला नाव सुचवा चांगलं.
तेव्हा एका मुलानं का मुलीनं एक नाव सुचवलं, ते म्हणली सकाळ. एका शाळेतल्या मुलीनं सकाळ हा शब्द उच्चारला. आज तो राष्ट्रीय ब्रँड आहे, नीट लक्षात घ्या. हे कोणी सांगितलंय? एका बारक्या लेकरानं, एका शाळेतल्या मुलीनं. त्यामुळे तुम्ही आज कितीतरी अशी उदाहरणं आहेत. तुम्ही यूट्यूबवर जाता है ना, तुम्ही मोबाईल हातात घेता का नाही काय विचारता म्हणावं, रोज गेला की आमच्याच हातात असते म्हणावं. आणि एक लक्षात द्या, आता विद्यार्थ्यांनो, मोबाईल मी असं म्हणणार नाही वाईट आहे, मी दोन्ही अंगाने बोलतो. मोबाईल चांगला पण आहे आणि वाईट पण आहे, कळलं का? जसं विज्ञान शाप की वरदान म्हणतो ना, तसं इंटरनेट शाप की वरदान असं म्हणायची वेळ आता आलेली आहे. म्हणून तुम्ही इथून पुढच्या काळात लक्षात ठेवा, मोबाईल फक्त शैक्षणिक कामासाठी जवळ घ्यायचा. कशासाठी? शैक्षणिक. समजा तुमचा आता सांस्कृतिक कार्यक्रम गॅदरिंग असेल की सर तुमची, हां गॅदरिंग आहे म्हणल्यावर तुम्ही काय करणार, गॅदरिंगमध्ये चांगल्या चांगल्या स्टेप्स तुम्हाला शिकायच्या आहेत, डान्सच्या वगैरे आहे ना, तर तुम्ही त्या मोबाईलमध्ये शिकू शकता का नाही? पण तुम्ही जर वाईट डान्स बघितल्या, वाईट स्टेप बघितल्या तथाकथित नर्तिकांच्या, तर तुम्ही पण तसंच करणार. म्हणून असं अनुकरण केलं तर समाजात आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. म्हणून त्याच्यावर चांगला कंटेंट बघा. शिक्षक जे तुम्हाला सांगतात यूट्यूबच्या चॅनल वगैरे ते बघा. आता तुम्ही इथून गेल्यावर पप्पाच्या मोबाईलवर यूट्यूबवर जाऊन माझं नाव जर सर्च केलं, विशाल गरड, VISHAL GARAD असं नुसतं सर्च करून बघा. बघा किती माझी व्याख्यानं येतात. गुगलवर टाका, यूट्यूबवर टाका, फेसबुकवर टाका, इंस्टाग्रामवर टाका, सगळं चांगली चांगली माहिती तुम्हाला येईल. जेवढं तुम्ही माझे व्हिडिओ बघता तेवढं तुमच्या ज्ञानात काय होईल, भर पडेल. आणि गौतमीचे व्हिडिओ बघितलं तर तुम्ही मग नाचायला लागचाल. आणि मग तसल्या ठसकेबाज लावण्या कुणी करणार आहे का सांगा बरं? इथं एका तरी मुलीला वाटतंय का मला नर्तिका व्हायचंय, चार चौघात अशी पुढे येऊन नाचणारी? हां हात वर करा, कोणत्या पुरीला नाचणारी व्हायचंय? मी ऍक्ट्रेस नाही म्हणलं, नीट लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. तुम्ही हिरोईन व्हा, कळलं का? पण नाचणारी होऊ नका. त्याचं कारण काय? समाजामध्ये जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहिता भंग करण्याचं काम या बायका करतात. तुम्ही बायका आहात, पण तुम्ही कुणाच्या प्रतिनिधी आहात? तुम्ही माता सावित्रीच्या प्रतिनिधी आहात, तुम्ही अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिनिधी आहात, तुम्ही जिजाऊंच्या प्रतिनिधी आहात, तुम्ही माता रमाईच्या प्रतिनिधी आहात. हे लक्षात घ्या. आणि पुरीनो तुम्हाला सांगतो, अय पुरीनो, अय पुरीओ, दमलाव काय? एक पुरगी अशी. आता बघा, तुम्हाला माहिती आहे का, तुमची जेव्हा पहिली शाळा निघाली होती का आपल्या भारतात, कुठं निघाली सांगा बरं? पुणे, भिड्याच्या वाड्यात, आहे का नाही? आणि कुणी काढली सांगा? आता एक गोष्ट सांगतो ऐका. ज्या दिवशी ठरलं की पुरींसाठी शाळा काढायची, सगळ्या समाजातली माणसं एकवटली, म्हणली पुरीला कुठं शिकवित असतात काय? पुरी जर शिकल्या तर 10 पिढ्याचा उद्धार नाही होणार, 10 पिढ्या नरकात जातील तुमच्या घरातल्या. असं फक्त 150 वर्षापूर्वी म्हणायची माणसं, आपली सुद्धा माणसं बरं का. बायाला शिकवायचं नाही, बाईनं फक्त स्वयंपाक करायचा आणि लेकरं, ते दोन्हीच गोष्टी बघायच्या अशी म्हणत होती. पण माता सावित्री, महात्मा ज्योतिबा फुलेंना वाटलं, बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की लेकरं शिकली पाहिजे, म्हणून काहीतरी उद्धार करायचा आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सहकार्यानं सावित्रीनं शाळा काढली. पहिला दिवस होता शाळेचा. सावित्रीबाई चालल्या होत्या, त्यांच्यावर चिखल मारला, शेण मारलं, दगड फेकली, खडे मारले, शिव्या घातल्या. नाही नाही तसले बोलले त्यांना. सावित्री डगमगली नाही आणि सकाळपासून जाऊन बसली त्या वर्गात. पुरीची ना कोण घालणार? मग एक रामोशा एका चुंगड घेऊन आल्या, खटखट दरवाजा वाजवला. सावित्रीबाई उघड बाय दार, मी आलोय. काय तुझ्या डोक्या तुझ्या पाठीवर चुंगडायची? अरे आम्ही काय अन्नछत्र नाही उभारलं रे, आम्हाला पुरी आण शिकवायला, आम्ही शाळा उघडली पुरींसाठी. उघडा तर जी. दरवाजा उघडला, पाठीवरचं चुंगड घेऊन ती रामोशा तिथं उतारला. चुंगड खाली काढलं आणि त्याचं तोंड उघडलं, त्यातून पुरगी बाहेर आली. तिचं नाव मुक्ता. काय? हां, हे बघा पुरीनो, ह्या देशातली ती पहिली पोरगी होती मुलींच्या शाळेत जाणारी. तिचं नाव काय? मुक्ता. आणि हा काळ लय जुना नाही, फक्त 150 पावणे 200 वर्षापूर्वीचा काळ आहे हो. आणि बरोबर पावणे 200 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या मुली इतक्या शिकल्या की आज 9 महिने अंतरात राहून राहून महागारी यायला लागल्या. तिचं नाव सुनीता विल्यम. ऐकले का नाव? काय नाव? हा, ती कुठं राहिली? अंतराळात. आपण इथून चंद्र दिसतंय का तुम्हाला? मंगळ दिसतंय का? चंद्र तरी दिसतंय का नाही? सूर्य कुठं आहे? दिसला का नाही? किती लांब आहे, पण लगेच दिसतंय का नाही आपल्याला? लक्षात घ्या. कधी विचार केला का तिथं कसं जायचं?
या जगाच्या इतिहासात तिथपर्यंत गेलेला एकच माणूस आहे, तो तुमच्या शेजारी आहे. दिसला का? हा, कोण? अरे तुम्ही अध्यात्म वाचलं नाही का? हनुमानाचा जन्म झाला होता माहिती आहे का? अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान म्हणत तरी जावा गेला का देवाच्या पाहिजे आवा. ए मग ऐका, तो जन्माला आला आणि तो कुठे गेला? उड्डाण घेतलं. त्याला वाटलं फळ खायचंय, ते लाल लाल आहे ते फळ आहे वाटलं, त्यानं उड्डाण घेतली. डायरेक्ट कुठे गेला? गिळूनच टाकायला होता सूर्य. त्याला लगेच शाप दिला दुसऱ्या देवानं. हे म्हणले तू जा आणि तुझी जी शक्ती आहे ही तुला विस्मृतीत टाकते. म्हणजे त्याला लक्षातच येणार नाही माझ्याकडे एवढी शक्ती आहे. आणि त्याची शक्ती जेव्हा सीतेला तिकडून आणायचं होतं तेव्हा त्याला आठवण करून देण्यात आली आणि मग त्यानं उड्डाण घेतलं की डायरेक्ट लंकेत गेला आणि लंका जाऊन माघारी आला. आता अध्यात्म सोडा ह्यातलं, पण ह्या हनुमानासारखी हनुमान उडी तुम्हाला शिक्षणात घ्यायला आली पाहिजे. कुठं? शिक्षणात घ्यायला आली पाहिजे. मोठी उडी हाणायला पाहिजे. मी काल एका कार्यक्रमात होतो, सरला फोन केला होता. मी काल वडशिवनेला होतो सर, वडशिवने करमाळा तालुक्यातलं. आमचा एक विद्यार्थी आहे भगवंत पवार, त्यानं MBBS ला लागलाय. 11वी-12वी आमच्याकडे होता सोनवणे कॉलेज उकडगावला. तिथून 11वी-12वी नंतर MBBS ला लागला सगळ्यात टॉपच्या कॉलेजला, एम्स जी भारतातली सगळ्यात मोठी संस्था आहे, तिथं कामाला लागला. आणि तिथून डॉक्टर झाला. डॉक्टर झाल्यानंतर त्याने UPSCची परीक्षा दिली. UPSCची परीक्षा देऊन CMS नावाची एक मोठी परीक्षा देऊन तो राजपत्रित अधिकारी झाला. आणि म्हणून त्यानं सगळ्या शिक्षकांचा सन्मान करायचा म्हणून एक कृतज्ञता मेळावा ठेवला होता बालवाडीपासून. सर किती बालवाडीपासून त्याला ज्या ज्या शिक्षकांनी शेवटपर्यंत शिकवलं त्या सगळ्या शिक्षकांना त्यांनी कृतज्ञता म्हणून सगळ्यांचा सत्कार केला. हे मला फार नवल वाटलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, आज खुणगाड बांधा. मी भविष्यात खूप मोठा असा कुणीतरी तत्वज्ञानी होईल, शास्त्रज्ञ होईल, ऑफिसर होईल, आमदार खासदार होईल. आणि जेव्हा मोठा कुणीतरी काहीतरी होईल त्यावेळेस सगळ्या समाजात एकत तुम्हाला ज्या गुरूंनी ज्ञान दिले का त्यांचा सत्कार झाला पाहिजे. झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? कारण तुमचा सत्कार लय होणार आहे, ह्यांचा सत्कार होत नाही जास्त. आणि ह्यांच्यामुळे तुमचा सत्कार असते, होतं का नाही? सगळ्यात जगात श्रेष्ठ कोण आहे? गुरु श्रेष्ठ आहेत. ते आपल्याला काय देतात? ज्ञान देतात. आणि हा ज्ञानाचा वारसा आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. अभ्यासासोबत चांगलं शिक्षण घ्यावं लागेल. आणि शिक्षणासोबत आता बघा की संस्कार घ्यावे लागतील आणि खेळाकडे महत्त्व द्यावं लागेल. तुम्ही खेळता का रे इथं? खरं सांगा. तुम्हाला खेळायला आलं पाहिजे, तुम्हाला पळायला आलं पाहिजे, तुमचे पायाला खरचटलं पाहिजे, है ना? कधी कधी पडला होता तुमचे गुडघे बिडगे फुटतात का? आमचे लय फुटलेले आहेत, वन आहेत तिथं फुटलेले, कारण आम्ही तेवढे पळत होतो. आत्ताची लेकरं पळतच नाही, एकाच जागी बसते ती. अहो 5-5 म्हणजे 10-10, 15-15 वर्षाच्या लेकराला कुठं दमा असतो का? यायला लागलाय लेकरांना. 10-10, 15-15 वर्षाच्या पोरांना कुठं कॅन्सर असतो का? व्हायला लागलाय. 10-10, 15-15 वर्षाच्या पोरांना कुठं डिप्रेशन नावाचा आजार असतो का? यायलाय. कारण तुम्ही काय करता, लहान लहान लेकरांना सुद्धा आता शिक्षकांनी मारलं, शिक्षकांनी अपमान केला, लगेच ते घरी सांगतात मला सरनी मारली. कसं सांगता येते? तुम्ही शाळेतले असल्यावर असं सांगता ना, मला सरनी उगाच्या उगा मारली असं म्हणते. मग घरचे पण लय शहाणे, ते काही शहाणे शकत नाही. डायरेक्ट शाळेत कोण आहे, कोणी मारलं, हा? त्या सगळ्या शिक्षक विद्यार्थ्या देखत त्या शिक्षकाला नाही तसलं बोलून जातात. पालक म्हणून लक्षात ठेवा, उभ्याड्या आयुष्यात जिंदगीत काही बी सांगू त्या लेकरांना, कधीच लेकरांना देखत शिक्षकाला बोलायचं नाही. हे खुणगाट बांधा. आणि जर असं केलं तुम्ही तर तुमचं लेकरू भविष्यात कधीच घडणार नाहीची गॅरंटी मी देतो तुम्हाला. कारण तुमच्या लेकराला अपमान सहन करण्याची ताकद कळू द्या. मी तर उलट सांगतो, माझ्या शाळेत माझी मुलगी आहे सर, 5 वर्षाची आहे, कादंबरी नाव आहे तिचं. दुसरी पण मुलगीच आहे मला, तिचं शिवलक्ष्मी नाव आहे. 2 पुरी आहे त्या मला, मुलगा नाही, दोन्ही पुरीच आहे त्या. आणि मला अभिमान वाटतो. मी शिक्षकाला काय सांगितलं माहित आहे का, तुम्हाला जेव्हा जेव्हा तिचा अपमान करावा असं वाटेल तेव्हा भर वर्गात करत जावा. तुम्ही म्हणता एवढंच आहे, मी बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, तुमच्या लेकराला तुम्ही असं ठेवलंय का की त्याला कुणीच काय बोलू नये, त्याला कुणी काय रागवू नये, त्याचा कधी अपमान होऊ नये. आणि हे 10वी-12वी नंतर जर असा अपमान चुकून झाला, तुमचं लेकरू लटकल्याशिवाय राहणार नाही. कारण ते पचवूच शकत नाही. पुन्हा बोंबलू नका, अरे कसं काय असं झालं, लयच हुशार होता की. हुशारी वेगळा पार्ट आहे, शहाणपण वेगळा पार्ट आहे. आणि ही शहाणपणाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यामुळे माझ्या पुरीला
संस्थात माया आमच्या चुलत भावाच्या आहे सर. विचार करा की मग माझा काय वट असेल तिथं. संस्थात आमच्या म्हणजे संस्थापक असल्यासारखं आम्ही. तरीसुद्धा मी काय म्हणतो आमच्या शाळेतल्या सरला, जेव्हा 10 पुरी तुम्ही सिलेक्ट करताल का, मुदाम तिला बाजूला काढा. त्या 10 पुरी सिलेक्ट करतात तिला, म्हणतात ए साऊ तुला येत नाही, चल बाहेर, तुझं नाही, कॅन्सल झाली. ती हिरमुसती आणि जाऊन वर्गात बसती गपचिप, रडती करती, घरी आली सांगती सगळ्यांना घेतलं मला नाही घेतलं. मग मी तिला म्हणतो तुझं काहीतरी चुकलंय म्हणून तुला घेतलं नाही, आता तू काय कर अजून चांगला डान्स कर, मग तुला ते घेतील त्या 10 मध्ये. उगाच घरी तिची थोडी प्रॅक्टिस घ्यायची, पुन्हा उद्या त्याला म्हणायचं आता घे. ह्यानं काय होतंय, हा संस्कार आहे छोटासा हो, की तिला हे कळलं की आपल्याला काढलंय बाहेर, दुःख वाटलं, पण आपण अजून चांगलं केलं तर घेते ती. लय मोठा संस्कार आहे. भविष्यात ती लेकरू कधी डिप्रेशनमध्ये जाणार नाही, टेन्शनमध्ये जाणार नाही. तुम्ही त्याला कम्फर्ट झोनमध्ये ठेवू नका. ही पालकांसाठी होतं. कधीच कम्फर्ट झोनमध्ये ठेवायचं नाही. आज आम्हाला लेकरू रडलं की कसं तरीच वाटतंय, का रडू नये काय त्यानं. तुम्हाला माहिती आहे का रडणं हा व्यायाम आहे. अय कधीतरी कुणी सांगितलं का वक्त्यानं रडणं हा व्यायाम आहे? कुणीच नाही सांगितलं. रडलं की आम्ही लगेच त्याला धर कॅडबरी, धर चॉकलेट, धर लॉलीपॉप. अरे लहान बाळाला माता भगिनी तुम्ही हाव, तुमचं लेकरू रडल्याशिवाय म्हणताय का मला दूध पास? तुम्हाला सगळ्याला माहित असेल. अहो त्याचं रडणं म्हणजेच त्याचा व्यायाम आहे. त्यानं रडतंय म्हणून ते दूध पित आहे. जर तुमचं लेकरू रडलंच नाही एकदा सुद्धा, ते दूधच पित नाही, तर मोठंच होत नाही. म्हणून ते आतड्याचा व्यायाम आहे रडणं, हुंदकं देऊ देऊ रडणं. शालेय जीवनात आमची पोरं रडतात का आता? तर नाहीत रडत. हे फार चुकीची गोष्ट आहे. आम्हाला हृदयविकाराचे झटके का आले? एक पुरुष म्हणून तुम्ही शेवटचं कधी रडला होता? 8 वर्ष आहे मी सुद्धा. रडतच नाही आपण, हुंदकाच येत नाही आपल्याला, आपलं मनच हलकं होत नाही, म्हणून हृदयविकाराचे झटके आहेत. स्त्रियांमध्ये प्रमाण कमी आहे झटक्याचं. याचं कारण काय? ते लगेच मोकळ्या होतात, रडतात करतात. ह्यांचा काय विषय, रडतच नाही. आणि हे जे निगरगट्ट काळीज होत आहे का, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मानसिक संतुलन होतो. म्हणून लेकरांना रडलं तर रडू द्या, काही टेन्शन नाही. माझी पोरगी का नाही दिवसात एकदा तर रडतीस, पण लगेच मी तिला काही लॉलीपॉप देत नाही. रडायचं बंद कर, रड तू, रडून रडून बघत बच्चे. कारण जे आमच्या बापाने आमच्यावर संस्कार केलाय तीच तुझ्यावर करणार. आम्ही बी रडू रडू, तुम्हाला माहिती आहे का, हिथून असं ते अश्रू वगळायचे आणि असं वन उमटायचे, ते रडलेले असे वन तसेच राहायचे. रडू रडू डोळं लालबुद व्हायचं, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. का? तुम्हाला डिप्रेशन टेन्शन या गोष्टीमध्ये जायचं नसेल तर आज तुम्ही तुमचं दुःख व्यक्त करा आणि अपमान पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे. आता हे थोडंसं जड व्हायला लागले तुम्हाला, परंतु 7वी 8वीची मुलं आहेत मोठी, म्हणून हा विषय मांडला. कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर कधी मरावंसं वाटलं, आत्महत्या करावीशी वाटली, भविष्यात वाटू शकते ना. लय अवघड आहे. आता कशामुळे वाटू शकते ह्याला कारण नाही. ब्रेकअप झालं, करा आत्महत्या. 10वीत नापास झाले, करा आत्महत्या. 12वीत एक विषय गेला, करा आत्महत्या. शिक्षकाने रागावलं, करा आत्महत्या. घरच्याने म्हणले आमचं लेकरू, आमच्या बहिणीचा मुलगा आहे छोटंसं, शिवांश नाव आहे, लय छोटा आहे. परवा दिवशी बाप त्याला काहीतरी खवळला, एक चांप कानपाडीत मारली. घर सोडून मी घरात सोडून जात असतो. एवढंच पोरग आहे, काय म्हणलं घर सोडून जात असतो. दिदीला म्हणले दिदी काय भानगड आहे? अरे रोज तसंच करते म्हणले, पळत पळत जाते ते टोंकाडावर आणि पुन्हा माघारी येते गपची. पण मी काय म्हणतो, त्याला एवढ्या वयात कळावं की काय मी घरात सोडून जात असतो. नाही झालं पाहिजे. का? कधी होणार नाही? ज्यावेळेस तुम्ही घट्ट काळजाचे व्हाल. असल्या गोष्टी करायच्या नाहीत. आई वडील तुमच्यावर खूप प्रेम करतात, शिक्षक तुमच्यावर खूप प्रेम करतात, आणि तुम्ही त्यांना काय केलं पाहिजे, एक चांगला विद्यार्थी म्हणून बनलं पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांना त्रास देणार का नाही, त्यांचं ऐकायचं. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही नाही केलं भविष्यात, तर मग तुम्हाला कोणाला आत्महत्या करायची वाटेल. भविष्यात कधी जर आत्महत्या करायची वाटली तर विशाल गरडचं आज या निमित्तानं झालेलं एक वाक्य तुम्ही पुन्हा वहीच्या पानावर लिहून ठेवा. मी 2 वाक्य सांगितलेले आहे. पहिलं 1 पेन 1 बुक अँड 1 टीचर कॅन चेंज झालंय, पण हे एक वाक्य ठेवा. जर कधी मला असं वाटलं तर वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवा. माझ्या मागे म्हणता का? आधी वाक्य म्हणून दाखवतो. आईच्या दुधाची, कशाची? आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मी मरणाचं नाव सुद्धा घेणार नाही. हे वाक्य घ्या. काय म्हणलं वाक्य मी? आईच्या दुधाची बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मी मरणार नाही. आणि पुढचं सांगतो, तुमच्या आईबापानं तुमच्यावर जे उपकार केलेत का, त्याची उतराई करायची असेल तर तुम्हाला 4 जन्म घ्यावे लागतील. किती? 4. मग ह्या जन्मात तर मरणं
कॅन्सल, पुढच्या बी कॅन्सल, असं 4 जन्म घ्यावं, ती बी तुम्ही लय प्रेम द्यावं, तेव्हाच तुम्ही काय करणार त्यांची उतराई करू शकताय. त्यामुळे काही करा, आईवडिलाला दुखू नका, आईवडिलाची स्वप्न पूर्ण करा. तुमच्यातले कुणी एखाद्याचे वडील असतील सायकलवर जात असतील, तुम्ही आज स्वप्न घ्या, मी माझ्या बापाला एक 4 व्हीलर गाडी भेट देणार आहे. तुमची जर आई कुठं कामाला जात असेल 200-300 रुपयानं, आज स्वप्न घ्या, तिला मोठ्या बंगल्यात बसवणार. आज तुमचे वडील इष्टीनं कुठं जात असतील, स्वप्न घ्या, मी वडिलांना एकदा तरी विमानातून फिरवणार. आणि हे सगळी स्वप्न एकच शब्द पूर्ण करणार आहे, तो काय आहे माहिती आहे का? अभ्यास. कोणाचा? तुमचा. आणि एवढा जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला लोक कामाला ठेवतील. कुठं? कामाला. पोती उचरायला, रस्ता झाडायला, ते पण श्रेष्ठच काम आहे, पण तुम्हाला न शिकल्यामुळं करावं लागतं. लक्षात आलं का? स्वच्छता करणं सर्वश्रेष्ठ काम आहे, पण तुमची बुद्धिमत्ता असताना तुम्हाला ती करावं लागायला लागले. हे दुर्दैव आहे ना. जे अडाणी आहेत त्यांना दुसरीकडे सोर्स नाही म्हणून ते कामं करतात. मग इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा. 1 तास झालं कंप्लीट बोलतोय, तरी सुद्धा तुम्ही खूप शांतपणे ऐकून घेतलं. खरं तर लांब व्हायचं म्हणल्यावर कितीही लांब होतं येते, परंतु विद्यार्थी दशेत ह्याची काही मानांकन आहेत. म्हणजे प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना 30 मिनिटाचं मार्गदर्शन असावं, थोडेसे माध्यमिक शाळेतले असले तर 45 मिनिटाचं मार्गदर्शन असावं, आणि कॉलेजच्या जीवनातले विद्यार्थी असेल तर 60 मिनिटाचं मार्गदर्शन असावं. असं एक स्टँडर्ड त्या बोलण्याचं हे आहे. आणि मी माझी शैली अशी आहे की मी अजून बी 10-10 तास लांबवलं तरी हे बसतीनच. मग 4-5 गोष्टी सांगा, परंतु निश्चितपणे पुन्हा कधी एखादी संधी मिळाली तर नक्कीच तुमच्यासाठी प्रबोधन करायला मला आवडेल. मी जेवढे केवढे विचार तुम्हाला सांगितले, हे सगळे विचार तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये साठवा. काय म्हणतोय मी? सगळे विचार डोक्यात साठवा. शाळा सुटल्यावर घरी जाईल, घरी गेल्यानंतर संध्याकाळी झोपताना या विशालगडचे विचार एकदा आठवा. आणि जर आवडले माझे विचार तर तुम्ही ते इतरांकडं पाठवा, तर माझ्या बोलण्याचं सार्थक झालं. आणि PM श्री योजनेअंतर्गत मला तुमच्या नांगरे सर आणि सर्व सहकार्याने या ठिकाणी बोलवण्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. प्रचंड वेळ झालाय, सावली आहे म्हणून तुम्ही पण सगळे बसलात. मी पुन्हा एकदा आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक आदरणीय हेडमास्टर नांगरे सरांचं मी मनापासून आभार मानतो की आपण या स्तुत्य उपक्रमासाठी मला निवडलं, मला निमंत्रित केलं, माझा सन्मान केला. त्याबद्दल आपल्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच घरात एवढी कामं असताना सुद्धा आज आवर्जून तुम्ही जे माता पालक इथं उपस्थित राहिले, तुम्हीच हाव. काही नाही, ते गेले तिकडे सकाळी, असं आहे, नाही जातोच. आणि मग ही खरा सगळ्याची डॉलर आहे का खांद्यावर घेणार आहे? ते आईच आहे. त्यामुळे शिक्षण जे आहे ते अनुदान भेट दिलंय का? काय जन्म तर भेटच आहे, पालन पोषण तर भेटच आहे, पण शिक्षण सुद्धा आईच्याच जीवावर अनुदान दिले का? काय अशा पद्धतीचं वाटावं. कारण जिथं कुठं जातो का पालक म्हणून बघा, मायच लय. बाप लोक नुसते तिकडे कमवायच्या नादी पैसे. त्यांना सांगा ही श्रीमंती आहे आपली, हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपली, आणि ह्या संपत्तीला आम्ही चांगलं वळण देण्याचा प्रयत्न करतो. आणि आजचा हा एक क्षण त्यांच्यासाठी भविष्य उजळू शकतंय, बदलू शकतंय. एवढं जरी तुमच्या डोक्यात राहिलं तरी फार जास्त झालं. आणि आणखीन काय माझे सगळ्या महापुरुषांचे व्याख्यान आहेत, घरी मम्मीला सांगा सर्च करायला, ते लावून देईन तुम्हाला, निवांत ऐकत बसा.